नमस्कार विद्यार्थी मित्र हो इन्फायनाइट मॅथ्स विथ सुबोध यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ब्रिज कोर्सचा जो फर्स्ट व्हिडिओ इयत्ता 10वीसाठी बनवत आहे आणि ब्रिज कोर्सच्या या सेशनमध्ये सुरुवातीचाच आजचा हा व्हिडिओ असणार आहे आणि ब्रिज कोर्समध्ये तुम्हाला जो काही बेसिक पार्ट आहे तो इथे मी सांगणार आहे, त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत। बघा, याच्यामध्ये असं होऊ शकतं की तुमचा हा जो काही पार्ट आहे तो तुमचा 8वीला किंवा 9वीला हा झालेला असेल, परंतु यावेळेस ज्यावेळेस तुम्ही 10व्या वर्गात जाणार तर बेसिक जे काही कन्सेप्ट आहेत हे खूप महत्त्वाचे असतात। बोर्डच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा समोर शिक्षणाच्या दृष्टिकोनातून बेसिक कन्सेप्ट हे अत्यंत महत्त्वाचे असतात। त्याच्यामुळं आपण हे जे बेसिक कन्सेप्ट आहेत या ब्रिज कोर्समध्ये आपण घेणार आहोत। तर इयत्ता 10वीमध्ये जो काही समोर पार्ट असणार आहे त्याच्याशी रिलेटेड जे बेसिक कन्सेप्ट आहेत हे आजच्या या व्हिडिओमध्ये किंवा येणाऱ्या सर्व ब्रिज कोर्सच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर जास्त वेळ न दवडता आपण लगेच आजच्या ब्रिज कोर्सच्या फर्स्ट सेशनला सुरुवात करणार आहोत। 8वी आणि 9व्या वर्गाचे पण व्हिडिओ ब्रिज कोर्सचे लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवर येतील। तर वेळ न घालवता लगेच सुरुवात करूयात आपल्या ब्रिज कोर्सला। आणि व्हिडिओला सुरुवात करण्याआधी अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर मी रिक्वेस्ट करतो की तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल आयकॉन आहे ती पण प्रेस करा, जेणेकरून आम्ही बनवलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन ही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर चला सुरुवात करूयात। दिशेला जाणार त्याला आपण म्हणणार रे। नंतर आहे लाईन। लाईन म्हणजे काय तर रेषा। लाईन याला आपण म्हणतो मराठीमध्ये रेषा। आता रेषामध्ये बघा, रेषा काय आहे तर रेषा ही एका स्पेसिफिक किंवा फिक्स अशा पॉईंटमधून काय होते स्टार्ट होते आणि दोन्ही बाजूला ती काय असते अनंत अशी चालत जाते। ज्याप्रमाणे रे अनंत असा समोर चालत जातो, म्हणजे बघा आता इथे जर हा इथून स्टार्ट चालू म्हणजे सुरू झाला असं स्टार्ट झाला असेल आणि खालच्या बाजूला जर जात असेल तर हा अनंत असा काय होणार चालत जाणार। त्याच्यानंतर ही जी लाईन आहे ही काय होणार तर ही लाईन दोन्ही साईडला जाणार। म्हणजे लाईन पण काय करणार तर एका पॉईंटपासून स्टार्ट होणार, मग इकडे खाली आणि इकडे वर अशी अनंत अशी चालत जाणार। किंवा अशी क्रॉस पण असू शकते, म्हणजे एका पॉईंटपासून सुरू आणि दोन्ही बाजूला अशी अनंत अशी वाढत जाणार। नंतर पहा, नंतर आहे प्लेन। आता प्लेन म्हणजे काय तर पहा, प्लेन म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो प्रतल, बरं का। आता प्रतल म्हणजे काय तर आता पहा, इथे प्लेन म्हणजे आपलं जे एरोप्लेन आहे तो आला प्लेन नाही, तर प्लेन म्हणजे काय तर प्रतल। आता पहा प्रतलामध्ये काय तर प्रतल म्हणजे कशाला म्हणायचं, आता जसं की आपण एखादं टेक्स्टबुक घेतलं, आपण वहीमध्ये काही पार्ट लिहित असतो। आता ते लिहिण्यासाठी जेवढी काही आपण जागा वापरतो तर तो पार्ट झाला प्लेन। जसं की मी इथे एक बॉक्स केलेला आहे, आता बॉक्सला प्लेन म्हणायचं का नाही, तर म्हणजे इथे मी याच्यासाठी मुद्दामून हा बॉक्स तयार केलेला आहे की इथे जो काही तुम्ही या बॉक्सच्या मधला जो काही पार्ट तुम्ही वापरणार, हा जो काही पार्ट इथे वापरणार तुम्ही लिहिण्यासाठी, हा असणार तुमचा प्लेन। किंवा हा जो काही व्हाईट बोर्ड आहे, हा व्हाईट बोर्ड जो काही मी वापरत आहे तो पूर्ण झाला माझा प्लेन। तर अशा प्रकारे ह्या पॉईंट, रे, लाईन आणि प्लेनच्या आपल्याला काय करता येतील व्याख्या करता येतील। आता हा पार्ट आपल्याला तुम्हाला समजला असेलच। आता इथे बघा एक नंबर लाईन मी इथे ड्रॉ केलेली, ही काय आपली तर ही आहे नंबर लाईन। म्हणजेच आपण याला
मराठीमध्ये म्हणतो संख्या रेषा, नंबर लाईन. आता नंबर लाईन म्हणजे काय, तर संख्या रेषा. आता नंबर लाईनवर काय असते, तर दोन्ही बाजूला काय असतात, संख्या असतात, अंक असतात. पण आता व्यवस्थित जर लक्षात घेतलं, व्यवस्थित जर लक्ष दिलं तर बा इथे एक स्पेसिफिक पॉईंट आहे आणि इथे शून्य दिलेलं आहे, म्हणजे शून्यापासून स्टार्ट होणार नंबर लाईन. आणि उजव्या बाजूला बघा आपण अशा प्रकारे जर असे उभे जर राहिलो तर बघा इकडे उजव्या हातावर काय आहेत, तर पॉझिटिव्ह नंबर आहेत. म्हणजे उजव्या हाताला काय असणार, तर पॉझिटिव्ह नंबर असणार. आणि त्याच्यानंतर इकडे जर डाव्या बाजूला आपण बघितले तर हे काय असणार, निगेटिव्ह नंबर असणार. म्हणजे उजव्या हाताला पॉझिटिव्ह आणि डाव्या हाताला निगेटिव्ह नंबर हे नंबर लाईनवर असतात. हा पाठ तुम्हाला माहीत आहे. त्याच्यानंतर पहा आता इथे काही नंतर परत मी काय दिलेले आहेत, पॉईंट दिलेले आहेत, ABCD आणि E अशा प्रकारचे काही पॉईंट काढलेले आहेत. आता बा इथे नंबर लाईनवर ज्यावेळेस आपण दोन बिंदूंमधलं बरं का काय दोन बिंदूंमधलं ज्यावेळेस काय करतो, अंतर काढत असतो, तर त्यावेळेस आपण इथे सहज मोजून काढू शकतो. बघा D आणि E मधलं बरं का, बघा डिस्टन्स ऑफ D, E बघा D आणि E मधलं जर अंतर तुम्हाला विचारलं किंवा D आणि E मध्ये किती अंतर आहे, तर बघा D हा बिंदू E पासून किती अंतरावर आहे, तर बघा इथे हा 1 युनिट, हा 2 युनिट आणि हे 3 युनिट असं आपण काय करू शकतो, मोजून सुद्धा सांगू शकतो. मग मोजून आपण सहज इथे सांगू शकतो. परंतु जर आपल्याला मॅथमॅटिकली म्हणजे जर आपल्याला सोडवून लिहायचं जर असेल तर कशा प्रकारे तो सोडवायचं किंवा कशा प्रकारे ते अंतर काढायचं, तर त्याच्यासाठी बघा D आणि E मधलं अंतर 1 2 3 पॉईंट आहे. मग इथे जर D आणि E मधलं अंतर 3 आहे, तर हे सोडून कसं काढायचं, तर बघा काय करायचं की जो कोऑर्डिनेट आहे, इथे दोन कोऑर्डिनेट आहेत D आणि E. आता याच्यामधलं काय केलेलं आहे की मी तुम्हाला अंतर सांगितलेलं आहे 3 युनिट आहे. पण हे जर आपल्याला मॅथमॅटिकली सोडवायचं आहे तर कशा प्रकारे सोडवायचं हा पाठ आपण बघत आहोत. मग बघा इथे दोन कोऑर्डिनेट आहेत D आणि E. बघा Dचा जो कोऑर्डिनेट आहे D हा 2 या युनिटवर आहे आणि E नावाचा जो पॉईंट आहे आपला कुठला E हा आहे 5व्या युनिटला. मग बघा इथे काय करायचं, Dचा कोऑर्डिनेट 2 आणि Eचा कोऑर्डिनेट 5. मग जो मोठा कोऑर्डिनेट आहे बरं का, म्हणजे ज्याची काय आहे किंमत मोठी आहे, म्हणजे आता D आणि E मध्ये कुठल्या पॉईंटची किंमत मोठी आहे, तर E या पॉईंटची किंमत काय आहे, मोठी आहे. म्हणजे E हा काय आहे, तर 5व्या युनिटला आहे. मग काय करायचं, तर जो मोठा कोऑर्डिनेट आहे, ज्या पॉईंटचा कोऑर्डिनेट मोठा आहे त्याच्यामधून वजा करणार आपण. बघा जो पॉईंट मोठा, ज्याचा कोऑर्डिनेट मोठा, त्याच्यामधून जो पॉईंट छोटा आहे किंवा ज्या पॉईंटचा कोऑर्डिनेट छोटा आहे तो काय करायचा आहे, वजा करायचा आहे. म्हणजे 5 वजा जर 2 केले तर आपल्याला उत्तर मिळून जाईल, ते म्हणजे 3. म्हणजे डिस्टन्स ऑफ E, D इज इक्वल्स टू 5 - 2 आणि तेच आपल्याला मिळालेलं आहे 3. मग अशा प्रकारे आपल्याला काय करायचं, सोडून काढायचं आहे. मग बघा इथे आपण मोजून सुद्धा काढू शकतो किंवा अशी वजाबाकी करून सुद्धा काढू शकतो. नंतर C आणि D मधला अंतर बघा, C आणि D मधला अंतर बघू. बघा -2 -1 हा 0 1 2 है ना, म्हणजे किती अंतरावर आहे, तर 1 2 3 आणि 4. पण इथे पहा, इथे आता छोटा कोऑर्डिनेट कुठला आणि मोठा कोऑर्डिनेट कुठला हे आपल्याला ठरवता यायला पाहिजेत. मग आता C आणि D याच्यामधलं काय करायचं, आपल्याला अंतर काढायचं आहे बरं का. मग आता C आणि D याच्यामध्ये C आणि Dचे जे कोऑर्डिनेट आहे ते Cचा कोऑर्डिनेट काय आहे, -2 आहे आणि Dचा कोऑर्डिनेट काय आहे, 2 आहे. आणि हे अंतर किती आहे बघा, 1 2 3 आणि 4 4 किती अंतर आहे C आणि D मध्ये, 1 2 3 आणि 4 युनिटचं अंतर आहे. मग आता हे काढायचं कसं नेमकं बरं का. तर आता छोटा आणि मोठा कोऑर्डिनेट आपल्याला माहीतच आहे की जे निगेटिव्ह नंबर असतात ते पॉझिटिव्ह नंबरपेक्षा काय असतात, तर लहान असतात. निगेटिव्ह नंबर पॉझिटिव्ह नंबरपेक्षा लहान असतात. किंवा असं तुम्ही ठरवू शकता की बघा शून्याच्या समोर जसं जसं आपण जाऊ तशा तशा काय होतील, संख्या मोठ्या होत जातील आणि शून्याच्या मागे जसं जसं येऊ तशा तशा संख्या काय होतील, लहान लहान होतील. म्हणजे शून्यापेक्षा -1 लहान, -1 पेक्षा -2 लहान, -2 पेक्षा -3 लहान, -3 पेक्षा -4 लहान. आणि असंच आपण इकडे मागं जोपर्यंत जाऊ कुठलीही संख्या असेल तर ती काय असेल, शून्यापेक्षा लहान असेल. हा पाठ तुम्हाला काय करायचा आहे, लक्षात ठेवायचं. मग आता इथे नक्कीच पॉझिटिव्ह नंबर आहे 2 आणि निगेटिव्ह नंबर आहे -2 है ना. मग हा निगेटिव्ह आहे आणि हा पॉझिटिव्ह आहे, म्हणजे -2 हा काय असणार, हा लहान असणाऱ्या 2 पेक्षा. मग काय करणार, तर मोठ्या, मी काय सांगितलेलं आहे की जो मोठा कोऑर्डिनेट आहे त्याच्यामधून मायनस करायचं आहे. बघा मोठ्या कोऑर्डिनेटमधून मायनस करायचं आहे तर छोटा कोऑर्डिनेट, आणि छोटा कोऑर्डिनेट काय आहे, तर 2 आहे. मग हे 2 -2 मग हे काय होतील, 2 - दॅट इज प्लस आणि 2 इज इक्वल्स टू 4. म्हणजे बघा C आणि D, डिस्टन्स ऑफ C, D हे आपल्याला मिळालेलं आहे
4 युनिट. म्हणजेच आपण मोजून पण सांगितलं होतं आणि अशा प्रकारे आपण कॅल्क्युलेट करून किंवा त्याला सोडवून पण आपण अशा प्रकारचे उत्तर लिहू शकतो. नंतर आता आपण एक काम करूयात, ए आणि सी या दोन कोऑर्डिनेटमधलं अंतर काढूयात. बघा, डिस्टन्स ऑफ ए कॉमा सी. आता ए आणि सी, आता एचा कोऑर्डिनेट काय आहे तर -6 हा एचा कोऑर्डिनेट आहे आणि सीचा कोऑर्डिनेट काय आहे -2. आता इथे पण तुम्हाला लहान मोठं बघा काय करायचं, लहान मोठा कोऑर्डिनेट तुम्ही सहज काढू शकता. जसं जसं मागे जाऊ तसं तसं ती संख्या काय होणार लहान होणार. नाहीतर तुम्ही म्हणाल की -6 मोठे आणि -2 हे लहान, तर असं नाही. हे पॉझिटिव्ह नंबरमध्ये होते की 6 मोठे आणि 2 लहान, परंतु इकडे निगेटिव्हमध्ये काय होते तर त्याच्या उलट प्रक्रिया याच्यामध्ये असते. बघा, -2 पेक्षा -6 काय असणार लहान असणार, कारण हे काय आहेत त्याच्या नंतर आहेत म्हणजे मागे आहेत. -2च्या मागे -6 आहेत म्हणून -6 लहान असणार. म्हणजे पहा आता इथे आपण एक काम करूयात, इथे मोजून सुरुवातीला अंतर काढून घेऊयात. बघा, ए आणि सी मधलं अंतर 1 2 3 आणि 4 किती युनिट आहे तर 4 युनिट आहे. मग हे आपल्याला सोडून जर काढायचं असेल तर जो मोठा कोऑर्डिनेट आहे, आता इथे मोठा कोऑर्डिनेट कुठला तर -2 हा मोठा कोऑर्डिनेट आणि याच्यामधून वजा करायचं आहे मला छोटा कोऑर्डिनेट -6. आता याला सोडून घेऊयात, -2 आणि मायनस इंटू मायनस दॅट इज +6. आता हे -2 आणि +6. आता प्लस मायनस कधी पण मायनस आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, म्हणजे -2 +6 म्हणजे याच्यामध्ये काय होणार तर याच्यामध्ये मायनस होणार. म्हणजे 6मधून जर 2 आपण काय केले तर वजा केले तर किती मिळतील 6 वजा 2 म्हणजेच किती तर 4. म्हणजे आपल्याला अंतर मिळालेलं आहे 4 युनिट. बघा, हा पार्ट तुम्हाला माहीत असेलच. प्लस मायनस कधी जर असले तर काय करायचं आहे, प्लस मायनस असे दोन जर सिम्बॉल असले तर कधी पण त्यांची काय करायची तर वजाबाकी करायची आणि मोठ्या संख्येचं काय करायचं चिन्ह देऊन टाकायचं. मोठी संख्या कुठली होती इथे 6 होती म्हणून याचं हे जो पॉझिटिव्ह आहे हा पॉझिटिव्ह साईन आपण इथे काय केलं आहे दिलेलं आहे. आणि कधी पण तुम्हाला माहीत आहे की जे डिस्टन्स आहे हे निगेटिव्हमध्ये कधी नसते, ते पॉझिटिव्हमध्येच मिळणार तुम्हाला. तर अशा प्रकारे तुम्ही हे जे नंबर लाईनवर जे काही 2 कोऑर्डिनेट दिले असतील त्याच्यामधलं अंतर काढू शकता. नंतर हा जो पार्ट आहे बघा, हे डिस्टन्स हा जो पार्ट आहे हा डिस्टन्स बिटवीन 2 कोऑर्डिनेट्स आणि हा जो आहे हा काय आहे तर बिटवीननेसचा पार्ट आहे. आता बिटवीननेस म्हणजे काय तर दरम्यानचा. आता बिटवीननेसमध्ये पहा इथे PQ आणि R. पहा आता इथे PQ आणि R, इथे मध्यबिंदू कोणता आहे, ही जी आपली काय आहे रेषा आहे, ही जी लाईन आहे याच्यामध्ये PQ आणि R हे काय 3 पॉईंट आहेत. याच्यामध्ये मध्यबिंदू हा काय आहे Q आहे. इथे कुठला आहे इथे P आहे, इथे कुठला आहे R आहे. आता हा पार्ट ठरवायचा कसा, आता हाही तुम्हाला दिलेलं आहे, तुम्हाला सहज म्हणजे ते कळू शकते. तर आता इथे पहा डिस्टन्स ऑफ P, Q प्लस म्हणजे P आणि Qचं जर डिस्टन्समध्ये आपण जे डिस्टन्स आहे Q आणि Rचं बरं का, पहा व्यवस्थित लक्षात घ्या, डिस्टन्स ऑफ Q, R हे जर काढलं तर आपल्याला काय मिळते बघा. याचं जर ॲडिशन केली तर PQ मध्ये एवढ्या अंतरामध्ये या QR चं जर अंतर काय केलं ॲड केलं तर आपल्याला टोटल डिस्टन्स काय होईल, जे डिस्टन्स आहे P, Rचं ते काय होईल मिळून जाईल. म्हणजेच ह्याच्यामध्ये आपल्याला सहज सांगता येते किंवा कुठला पॉईंट काय आहे, मध्यबिंदू कुठला आहे P आणि Rच्या मधात कुठला पॉईंट आहे तर Q आहे. बघा तो कशा प्रकारे तर Q इथे बघा रिपीट झालेला आहे. Q हा काय झालेला आहे तर हा 2 वेळेस इथे आलेला आहे. त्याच्यामुळं तुम्ही असं म्हणू शकता की हा Q काय आहे तर Q हा या दोघांचा मध्यबिंदू आहे. तर अशा प्रकारे दुसरेसुद्धा जो समोरचा काही पार्ट आहे इथे PQ RPQ आहे तर इथे RP प्लस PQ इज इक्वस टू RQ, नंतर PR प्लस RQ इज इक्वस टू PQ. अशा प्रकारे तुम्ही इथे मध्यबिंदू कुठला आहे हा पार्ट तुम्ही काय करू शकता ठरू शकता. किंवा एखादं जर एक्झाम्पल असेल, समजा तुम्हाला आता माहीत नाही आहे की बाबा ABC हे काय 3 पॉईंट आहेत एका रेषेवरचे आणि त्याच्यानंतर समजा तुम्हाला इथे डिस्टन्स दिलेलं आहे किंवा ABचं जे अंतर आहे बघा, ABचं अंतर किंवा ABची जी लांबी आहे ती 3 सेंटीमीटर दिलेली आहे, नंतर BCची लांबी जी आहे ती 7 सेंटीमीटर दिलेली आहे. तर तुम्हाला ACची लांबी काय करायची फाइंड करायची. मग तुम्ही काय करणार तर बघा इथे AB BC AC. आता तुम्हाला माहिती आहे 3 पॉईंट आहेत A, B आणि C, पण मध्यबिंदू कुठला आहे याचा जर मध्यबिंदू तुम्हाला काढायला सांगितला अशा प्रकारे दिलेलं आहे आणि तुम्हाला जर मध्यबिंदू काढायला सांगितला तुम्ही काय करणार तर बघा इथे AB, BC आणि AC. तर सुरुवातीला काय करणार या दोघांचं डिस्टन्स काय करणार ॲड करणार, म्हणजे डिस्टन्स ऑफ AB पहा डिस्टन्स ऑफ AB इज इक्वस टू 3 आहे ना, किंवा
असं करूया आपण, डिस्टन्स ऑफ ए बी प्लस डिस्टन्स ऑफ बी सी इज इक्वल्स टू आपल्याला काय मिळणार, तर डिस्टन्स ऑफ बघा ए बी बी सी आणि नंतर कशाचं मिळणार, ए सीचं मिळणार, इज इक्वल्स टू डिस्टन्स ऑफ ए सी. मग इथे याला आपण सोडून घेऊ शकतो. बघा डिस्टन्स ऑफ ए बी किती दिलेलं आहे 3 प्लस डिस्टन्स ऑफ बी सी किती आहे 7 इज इक्वल्स टू 10. म्हणजे डिस्टन्स ऑफ ए सी हे किती आहे तर 10 दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला दिलेला नसताना जर अशा किमती दिलेल्या असतील, म्हणजे अशी रेषा दिलेली नाही, फक्त काय दिलेलं आहे तर किमती दिलेल्या आहेत. तर किमती दिलेल्या असल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये मध्यबिंदू कोणता आहे तर हा पार्ट तुम्ही ओळखून काढू शकता. मग आता याच्यामध्ये मध्यबिंदू कोणता आहे कशा प्रकारे ठरवलं तुम्ही, तर बा इथे ए बी आणि नंतर बी सी, म्हणजे हा जो बी आहे हा काय झालेला आहे आपला रिपीट झालेला आहे, 2 वेळेस आलेला आहे इथे. मग तुम्ही म्हणाल की बा हा ए आणि हा ए इथे रिपीट झालेला आहे, सी आणि हा सी इथे रिपीट झालेला आहे, परंतु इथे बघा बीला जोडूनच हा काय बी आलेला आहे, म्हणजे हा बी काय आहे तर मध्यबिंदू आहे, असं तुम्ही इथे काय करू शकता, फाइंड करू शकता. तर अशा प्रकारे हे जे पहिलं सेशन आहे हे पहिलं सेशन आपण इथेच आज थांबवणार आहोत. बघा या पहिल्या सेशनमध्ये आपण पॉईंट, रे, लाईन अँड प्लेन, त्याचबरोबर डिस्टन्स ऑफ कोऑर्डिनेट आणि बिटवीननेस हा पार्ट बघितलेला आहे. भेटूया नवीन समोरच्या सेशनमध्ये, तोपर्यंत इथेच थांबूयात. नमस्कार.